महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात घटस्फोटांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे। घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे आणि ही चिंतेची बाब आहे। यामुळे कुटुंब तुटत असून मुलांवर विपरीत परिणाम होत आहेत। यावर उपाय म्हणून विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याबाबत चाकणकर यांनी भर दिला। महाराष्ट्र हा देशात जर घटस्फोटाच्या बाबत पहिल्या क्रमांकावर असेल तर याचाच अर्थ आहे की आम्ही समुपदेशनाला कुठेतरी कमी पडतोय। गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही राज्य शासनाला शिफारस केलेली आहे आणि त्या धर्तीवरती आता 10 प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर हे महाराष्ट्रात सुरू झालेले आहेत। पण हे प्रायोगिक तत्त्वावरती आहेत, ज्याचा खरा उपयोग आता आपल्याला या हे जे बातम्या पाहिल्या ते लक्षात येते की आपल्याला प्री मॅरेज काउन्सिलिंगची किती गरज आहे। यामध्ये लग्नानंतर काउन्सिलिंग करणं किंवा तेपर्यंत हे कुटुंब घटस्फोटापर्यंत पोहोचलेले असतात। 3 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा त्यांचं काउन्सिलिंग व्हावं आणि केवळ पती पत्नी नाही तर त्यांचं सासर माहेर आणि कुटुंबात असलेल्या सगळ्या व्यक्तींना एकत्र बसून त्यांचं काउन्सिलिंग करणं, ते कुटुंब परत एकदा जुळवणं हा या पाठीमागचा उद्देश आहे।